महाराष्ट्रामध्ये आपण जनतेचा मित्र हा पाठ अभ्यासला। त्यामध्ये पोलीस हा जनतेचा मित्र कशा प्रकारे आहे ते पण आपण पाहिले। त्याचप्रमाणे पोलिसांच्या विविध कामाविषयी आपण माहिती घेतली। त्यापैकी सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे सुरक्षा व्यवस्था। आपल्या भागामध्ये किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या मोठ्या व्यक्ती येत असतात, राष्ट्रपती, मुख्यमंत्री, राज्यपाल अशा विविध व्यक्तींच्या सुरक्षेसाठी पोलिसांची तिथे खूप गर्दी असते आणि त्यांच्या गाड्यांच्या मागे पुढे सुद्धा पोलिसांच्या गाड्या असतात। आज योगायोगाने महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत आणि त्या येणार आहेत। जिल्ह्यात राष्ट्रपती येण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे। यापूर्वी कुठल्याही राष्ट्रपतींनी आपल्या जिल्ह्याला भेट दिलेली नाही। त्याचप्रमाणे महाराष्ट्रात राष्ट्रपती येत असल्यामुळे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय पृथ्वीराज चव्हाण आणि राज्यपाल के शंकर नारायणन हे सुद्धा त्यांच्या स्वागतासाठी येणार आहे आणि या सर्व मान्यवर व्यक्तींसाठी त्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांची सुरक्षा व्यवस्था अतिशय कडक राहणार आहे आणि ही सुरक्षा व्यवस्था कशी राहील हे आज आपण प्रत्यक्ष पाहणार आहोत आणि पोलिसांकडून त्याविषयी माहिती मिळवून घेऊ। मोठ्या व्यक्तींच्या सुरक्षिततेची जबाबदारी ही पोलिसांवर असते आणि आज आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील येत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी पोलिसांवर आहे। ते आता तुम्हाला सांगण्यात आलं की कशा प्रकारे पोलीस हे मोठ्या व्यक्तींच्या सुरक्षिततेची जबाबदारी पार पाडतात आणि फक्त पोलीसच नाही तर त्यांच्यासोबत गाड्यांचा मोठा ताफा असतो आणि त्या ताफ्यामध्ये पोलिसांच्या अधिकाऱ्यांच्या गाड्या असतात। एवढंच नाही तर प्रतिभाताई पाटील या हेलिपॅडवर उतरल्यानंतर जेव्हा कार्यक्रमस्थळी GTP कॉलेजमध्ये येणार आहे त्या रस्त्यामध्ये प्रत्येक 10 फुटावर एक पोलीस अशी पोलिसांची यंत्रणा राहणार आहे। राष्ट्रपतींच्या दौऱ्यामध्ये त्यांना कार्यक्रमस्थळी नेण्यासाठी गाड्यांचा एक मोठा ताफा राहणार आहे। त्या रस्त्याने जाणार आहेत त्या प्रत्येक रस्त्यावर 10 फुटा अंतरावर एक पोलीस असणार आहे। राष्ट्रपती, राज्यपाल यांना कार्यक्रमस्थळी आणण्यासाठी विशेष बुलेट प्रूफ गाडी गुरुवारी सायंकाळी नंदुरबारमध्ये दाखल झालेली आहे। शिवाय मोबाईल जॅमर वाहन देखील या गाड्यांच्या ताफ्यात राहील। त्या वाहनाचा काय उपयोग आहे तर ते वाहन जेव्हा जात असतं त्यावेळेस त्या परिसरातील सर्व लोकांचे मोबाईल बंद होऊन जातात। ताफा मार्गक्रमण करण्याच्या 10 मिनिटे आधी सूचना देणारे एक पोलिसांचे वाहन त्या मार्गावरून मार्गक्रमण करेल आणि त्यानंतर 8 ते 10 मिनिटांनी ताफा त्या रस्त्यावरून जाणार आहे। ताफ्यामध्ये राष्ट्रपतींची गाडी, त्यांच्या सुरक्षिते व्यवस्थेसाठी असलेली बुलेट प्रूफ कार, राज्यपाल, मुख्यमंत्री यांची वाहने व त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील वाहने तसेच स्थानिक मंत्री व पदाधिकाऱ्यांची वाहने, पोलिसांचे मार्गदर्शक वाहन, रुग्णवाहिका अशा ताफ्याने हेलिपॅड ते GTP महाविद्यालयाचे मैदान या मार्गावरून राष्ट्रपती आता थोड्याच वेळात जातील आणि तो अविस्मरणीय प्रसंग आपण आता थोड्या वेळात अनुभवणार आहे आणि तो सर्वांनी लक्षपूर्वक पाहायचा आहे। आणि हा कार्यक्रम आपल्याला पुण्यनगरीचे संपादक माननीय श्री विलास पवार सर यांच्या सहकार्यामुळे अनुभवायला भेटणार आहे, तर तो तुम्ही प्रत्येकाने व्यवस्थितरित्या पाहायचा आहे। आपल्या इथं आज राष्ट्रपती श्रीमती महामहिम प्रतिभाताई पाटील आपल्या इथे त्या दृष्टिकोनातून आपल्या नंदुरबार जिल्हे, धुळा, अहमदनगर, जळगाव इथून पोलीस बंदोबस्त मागवलेला आहे। याच्यामध्ये बंदोबस्ताचा असा नियोजन असतो तर जे ट्रॉफिकचे सफेद कपड्यामध्ये जे पोलीस असतात, सफेद ड्रेस असतो ना, ते ट्रॉफिकवाले असतात। त्यांचं संरक्षण म्हणजे जे रस्त्यावर येणारे वाहनं आहेत ते सुरळीत करतात आणि आम्हाला जे हे बॅरिकेड लावलं आहे, बॅरिकेडच्या याच्यामध्ये आम्हाला बाजूला जो बंदोबस्त दिलेला आहे हे म्हणजे याच्यामधून कोणी पब्लिक किंवा गाडी दुसरी मध्ये एंट्री करायला नाही पाहिजे। त्यावेळेस जो मंत्रीची गाडी येते किंवा राष्ट्रपतीची गाडी येईल त्या टायमाला त्यांना आम्ही सुरक्षा देतो। कोणी येडे माणसं असतात, कोणी कसे असतात, मग ते हटकून गाडी समोर जातात, त्यांच्या सुरक्षेसाठी आम्हाला हा फोर्स दिलेला असतो। आमच्या पोलीस विभागाचा अशी माहिती अशी आहे की आमच्या सगळ्यात वरिष्ठ अधिकारी पोलीस महासंचालक हा महाराष्ट्राचा प्रमुख असतो। त्याच्यानंतर विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक हा आपल्या विभागाचा एक इंचार्ज आहे। त्याच्यानंतर आपल्या नंदुरबार जिल्ह्यासाठी SP म्हणून असतो, पोलीस अधीक्षक हा या जिल्ह्याला नियुक्त केलेला असतो। त्यांच्या हाताखाली आम्ही नोकरी करतो सगळे कर्मचारी, ते ॲडिशनल SP पासून
तर पोलीस कर्मचारीपर्यंत हे सगळे आज आम्ही इथं बंदोबस्तला आलेलो आहेत. सगळे पोलीस कर्मचारी सगळे कोणत्याही प्रकारचा धोका नाही पोचायला पाहिजे त्याकरिता हा मोठा बंदोबस्त आहे. आज 1200 कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त आहे नंदुरबार जिल्ह्यात. 1200-1300 कर्मचाऱ्यांचा आम्ही सगळे हे करतो माहिती करतो इथं त्याच्यासाठी म्हणजे ते दोघांमध्ये असताना बॉम्ब टाकतं मग काय करतं मोठे झाल्यावर तुम्हाला समजेल बरोबर सगळे. आता तुम्हाला डोक्यावरून देईल. आता तुम्ही आपली प्रतिभाताई पाटील येईल तेव्हा आता तुम्ही लाईनीमध्ये उभं राहायचं आणि मॅडमला टाटा करायचं. सुरू ठेवा. इकडे तिकडे नको पहा, समोर पहा. समोर बघा. ये दे भाई.